कोकण ट्रिप पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर मस्तपैकी कोकणात आपली सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मस्तपैकी आपण तयार झालेले आहोत आम्ही. तर आता आम्ही पटकन नाश्ता करायला जातो, कारण आपल्याला आज बोटिंग करायची आहे निवती बीचवरती. तर तुम्हाला मी पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे, तुम्ही सुरुवातीपासून बघा. आता आपण त्या बीचवरती पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही बोटिंग करायला जाणार आहोत. तर आपली या ठिकाणी बोट आलेली आहे. आम्ही सगळे इकडे रेडी आहोत बोटिंगसाठी. बोटसुद्धा आपली आलेली आहे आणि आता फक्त बोटमध्ये बसायचं आणि सुरू झाल्यावरती आपण नेवती बीच पूर्ण पाहणार आहोत. तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. आता आपल्या दोन्हीसुद्धा बोट सुरू झालेले आहेत. आता एकामागून एक आपण बोटमधून जाणार आहोत. चला तर मग पाहून घेऊया. तर गाईज, हा माझा पहिल्यांदाच बोटमध्ये बसणारा अनुभव आहे. खरं सांगायचं तर सुरुवातीला थोडीशी भीती वाटत होती. आपली बोट हलते ना, म्हणून थोडंसं बॅलन्स करावं लागतं. पण जसं जसं बोट सुरू झाली ना, तर सगळी भीती गायब झाली. थंड हवा, पाण्याचा आवाज आणि आजूबाजूचा व्ह्यू एकदम नेक्स्ट लेवल फील येते. तर खरं सांगू का, मी या ठिकाणी मला चारही बाजूला फक्त आणि फक्त पाणीच दिसत आहे. जिथपर्यंत नजर जाईल ना, तिथपर्यंत फक्त आणि फक्त समुद्रच पसरलेला आहे. आकाश आणि पाणी एकत्र मिळाल्यासारखं वाटत आहे. मध्ये काहीच नाही तुम्हाला दिसणार, फक्त आणि फक्त खडक आणि पाणीच पाणी. खरं सांगते, हे किती खोल आहे, किती पसरलेलं आहे, याची कल्पना करू शकत नाही. मी तर करू शकत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. या ठिकाणी तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे. चला तर मग एक एक पॉईंट मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे पक्ष्यांच्या लाळेपासून बनवलेले घरटे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पण आम्हाला तो पॉईंट लांबूनच दाखवला. हे घरटे खूप खास असतात, कारण काही समुद्री पक्षी आपली लाळ वापरून हे घरटे तयार करतात. पण या भागात जास्त वेळ जाऊ देत नाहीत, कारण पक्ष्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून. तर या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, आमच्या बोटमध्ये ना सगळे हेवी वेटवाले लोक पुढे बसले, त्यामुळे आमची बोट मध्येच अडकली. पण एक जण मागे आल्यानंतर आमची बोट पुन्हा एकदा सुरू झाली आणि आम्ही दुसऱ्या पॉईंटवरती पोहोचलो नक्की. तर गाईज, माझ्या मम्मीने समुद्रात टाकण्यासाठी एक फूल घेतलं होतं आणि हा मुवमेंट मला खूपच स्पेशल वाटला, म्हणून मी तो शूट केलेला आहे. आणि आता आम्ही शांतपणे एक फूल समुद्रात सोडलं आणि लाटेसोबत ते हळूहळू दूर पण सुद्धा गेलं. हा सीन खूप सिम्पल होता, पण आतून एक वेगळा शांतता देऊन जात आहे. आता आम्ही खूपच भयानक पॉईंटमधून जात आहोत. आमच्या बाजूला, दोन्ही बाजूला मोठे खडक आहेत आणि आम्ही त्यामधून आमची बोट हळूहळू पुढे जात आहे. हा सीन एकदम मुवमेंट पिक्चरसारखा वाटत होता. लाटांचा आवाज, खडकांचं लूक एकदम नेक्स्ट लेवल फील येत आहे. आणि बोटमध्ये सगळ्यात पुढे बसलेला असतो आणि त्याला हा पॉईंट दिसतो, पण आम्हाला सुद्धा दिसला, तो म्हणजे लाईट हाऊस. तर या ठिकाणी आम्हाला दिसलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आम्हाला मासेसुद्धा दिसत आहेत पाण्यामध्ये. तर तुम्हाला दिसला का, तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाणार आहोत. आता आपल्याला दिसतंय ना, तो जुना लाईट हाऊस आहे. हा खूप वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या काळात बांधलेला आहे असं सांगतात. त्यावेळी जहाजांना दिशा दाखवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जात होता. वरपर्यंत जायला पायऱ्या आहेत, पण सगळ्यांना वरती जाऊ देत नाहीत. इथे अजूनही काही लोक राहतात, ड्युटी करतात. ते लोक राशन पाणी सगळं वरच घेऊन जातात, काही दिवस तिथेच राहतात. वादळात सुद्धा जहाजांना दिशा दाखवणारा हा लाईट हाऊस अजूनही पॉवरफुल वाटतो. इतक्या वर्षापूर्वी बनलेला अजूनही आजही उभा आहे. हीच याची खरी खासियत आहे. समोर दिसतोय हा कासव पॉइंट आहे. या ठिकाणी कधी कधी कासव पाहायला मिळतात, म्हणून याला कासव पॉइंट असं नाव पडलेलं आहे. हा भाग खूप शांत आहे आणि म्हणूनच कासव इथे येतात असं सांगतात. तर गाईज, हा जो समोर दिसतोय ना, तो लाईट हाऊस आहे आणि तो बहुतेक जुना लाईट हाऊस आहे आणि खूप वर्षापूर्वी बांधलेला आहे. वरती जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत. आणि गाईज, आपल्याला या ठिकाणी एक पॉइंट दाखवला. ते म्हणतात की समुद्राचं पाणी या ठिकाणी फिल्टर केलं जातं. सगळ्यात मेन पॉइंट म्हणजे म्हातारीची चूळ. कोकणात आलं की लोक हा पॉइंट बघतात म्हणजे बघतात, तो म्हणजे म्हातारीची चूळ. पण काय सांगू, या म्हातारीनं आम्हाला चूळ सोडलीच नाही. आता आम्हाला दिसते ते म्हणजे म्हातारीची गुफा.
या गुफेला नाव थोडंसं वेगळं आहे, कारण खडकाची रचना अशी सांगते की एखाद्या म्हातारेसारखी दिसते. समुद्राच्या लाटांमुळे ही नैसर्गिक गुफा तयार झालेली आहे. सगळे पॉइंट बघून आता आम्ही बाहेर निघतोय. हा दिवस एकदम भन्नाट झाला. थोडा वेळ समुद्राकडे शांतपणे पाहत होते आणि त्या क्षणात मन एकदम भरून गेलं. काही बोलावंसं वाटत नाही, फक्त तो सीन फील करत राहिले. या ठिकाणी हे दोघं जण खेळत आहेत पाण्यामध्ये. ह्यांची तर फुल ऑन मस्ती चालूच होती. अख्ख्या ट्रिपमध्ये ह्या दोघांनी अशी मस्ती केली नसेल, या दोघांनी एवढी मस्ती केलेली आहे. चला तर मग तुम्हाला नेक्स्ट मी काय दाखवते. तर या ठिकाणी माशांचं भरलं होतं मार्केट. तर चला तर आपण मार्केटमध्ये जाऊयात. आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरती आलो होतो. इकडे एक मस्त फिश मार्केट लागलं होतं. सगळेजण टोपलीमध्ये मासे घेऊन चालले होते. फिश मार्केटमध्ये आम्ही एका काकूंना विचारलं की मासे कसे देणार. त्या काकू म्हणले की मासे तुम्हाला 1 कॅरेट घ्यावे लागेल. आम्ही म्हणलो एवढं मोठं कॅरेट घेऊन काय करायचं. तर मग आम्ही विचारतच पडलो होतो की आता एवढ्या मोठ्या कॅरेटचं काय करायचं. मग आम्ही 1-2 मासे घेतले. कोकणात तुम्ही जर आलात ना, तुम्हाला बोटी खूप बघायला भेटणार आहेत या ठिकाणी. नारळाचे झाडं, केळीचे झाडं, आंब्याचे झाडं, काजूचे झाडं या ठिकाणी खूप आहेत. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटूयात आपण नेक्स्ट लोकेशनवरती. आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळेला. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.